नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजर्सच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते काविळी या आजाराविषयी, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये हेपॅटायटिस किंवा जॉन्डिस असं म्हणतात. तर या काविळीची प्रमुख लक्षणं कोणती? शरीरावरची जी त्वचा आहे आणि डोळ्याचा जो पांढरा भाग आहे यामध्ये पिवळसर छटा दिसू लागतात. गडद पिवळसर रंगाची लघवी होणे, अंगाला खाज सुटणे, थकवा जाणवणे, सतत मळमळण्यासारखे म्हणजे उलटीसारखं वाटणं किंवा उलटी होणं, पोटदुखी किंवा वजन कमी होणं. काही वेळा कावीळ हा आजार इतका वाढला तर त्वचा आणि नखेसुद्धा पिवळसर दिसू लागतात. काविळीची प्रमुख कारणं कोणती? तर यकृत, ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो, त्यामध्ये इन्फेक्शन होणं, जसे हॅपॅटायटिस, लिव्हर सिरोसिस यासारखे आजार निर्माण होणं. तसेच पित्ताशयाच्या नलिकेमध्ये खडा निर्माण होणं, रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढणं, तसेच आयुर्वेदानुसार शरीरातील पित्तदोष वाढणं या प्रकारची प्रमुख कारणे काविळीमध्ये दिसून येतात. आयुर्वेदिक उपचारामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पुढील प्रकारची औषधं आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्रिकटू, यवक्षार, कुटकी, भूम्या अमलकी, अविपत्तिकर चूर्ण, सूतशेखर रस, प्रवाळ पिष्टी, कामदूध रस, आवळा, शंखभस्म, त्रिफळा, त्याचबरोबर आरोग्यवर्धिनी वटी, त्रिफळा गुग्गुळ, गोमूत्र हरितकी, कुमारी आसव यासारख्या औषधांचा वापर आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकतो. कावीळमध्ये विशेषतः विरेचन हे पंचकर्म पित्तदोष कमी करण्यासाठी केले जाते. दैनंदिन आहारविहारामध्ये पाहायला म्हटलं तर पुरेशी विश्रांती घेणे म्हणजे वेळेवर झोपणे, मानसिक व शारीरिक ताणतणाव टाळणे, तसेच योग व ध्यान करणे. आहार शक्यतो शाकाहारी घ्यावा, ज्यामध्ये सूप, पालेभाजी, फळे, कडधान्ये यांचा समावेश असेल. अतिप्रमाणात चहा घेणे टाळणे पाहिजे. तिखट, तेलकट, जड पदार्थ वर्ज्य करणे, मद्यपान टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे. उसाचा रस आणि लिंबाचा रस हे कावीळ कमी करण्यासाठी नैसर्गिक औषध आहे. गाजराचा रस, बीटरूट, पुदिन्याचा रस, कारल्याचा रस घेतल्यानेही काविळीवर चांगला परिणाम दिसून येतो. धन्यवाद.